पॉवर हिटर संघ मैदानामध्ये जिंकणार की मग दुसऱ्या बाजूला खामजाई खाम आणि पोस्टाची वाडी हा संघ सामना जिंकणार। पण या अंतिम फेरीचा थरार अनुभवायचा असेल तर या अंतिम फेरीमध्ये मैदानामध्ये पूर्वार्धाचा अंक इतका सुंदर झाल्यानंतर उत्तरार्धाच्या अंकामध्ये लपलेला क्लायमॅक्स थरार आणि सारं काही मीठ मसाला जर आपल्याला अनुभवायचा असेल ना तर मग गेले 5 रात्री ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला आणि केवळ रोह्याचा नव्हे केवळ दक्षिण रायगडचा नव्हे तर आमच्या हृदयामध्ये ज्याला आम्ही आता रायगडचा सुपरस्टार म्हणतो असा आमच्या हर्षल मुंडेच्या स्वभाव आहेत। आपण ऐकूया या उत्तरार्धाची इनिंग सुरुवात करूया जेव्हा सामन्याला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 49 धावांची। बघा पहिली मॅच सुरू व्हायच्या आधी कॅश प्राइज सांगूनच आपण सुरू करूया, जिथे प्रशांतजी खामकर साहेबांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। मनपूर्वक मी प्रथमतः आभार मानेन आमचे गुरुवर्य संदीपजी जगे सरांचे, ज्यांचा आवाज आपण ऐकताय। किंबहुना पहिल्या रात्रीमध्ये आवाज ऐकला पण अंतिम दिवसामध्ये साहेब इथपर्यंत सर येतील हे अगदी सिसोसारखं होतं, म्हणजे खालीवरती पण अखेर हा माहोल किंबहुना ही स्पर्धा पाहता प्रमोद शेट आणि त्याच वेळेला सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम पाहता आज त्यांना या पुन्हा मैदानावरती येण्यासाठी भाग पडला। पण चला आता स्पर्धा सुरुवातीलाही आपण आलो, स्पर्धा शेवटालाही आपण आलो। आता शेवटाला येत असताना सुरुवातीलाही आपण गजर केला, आताही करूया। प्रेक्षक हो आवाज होऊ द्या, गणपती बाप्पा। समोरचे प्रेक्षक झोपलेत का? आवाज रात्री घुमला पाहिजे रोह्यामध्ये जसा या स्पर्धेचा महाराष्ट्रामध्ये घुमतोय। चला छत्रपती शिवाजी महाराज की। प्रमोद शेठ आणि ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्याच्या गजरामध्ये फायनलच्या पहिल्या बॉलचं स्वागत करूया। स्वराज देवे निघालाय, पहिलाच बॉल बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंटला आणि निश्चितपणे बॅटिंग करत असताना चंदन तलवार सुद्धा गणपती बाप्पा मोरया म्हणत ही पहिली सिंगल घेत असताना पाहायला मिळालं। नाही ॲब्सोल्युटली, आणि हे का करावं लागेल माहिती आहे का? कारण चंदन तलवारला माहिती आहे की आपण आयकॉन खेळाडू आहोत, आपल्यावरती बराचसा संघ निर्भर आहे। 49 धावा चेस करायच्या असतील तर स्वराज देवळेला थोडं सावध, थोडं संयमी आणि सेन्सिबल पद्धतीने खेळावंच लागेल। ते करायचं आहे कारण की स्वराजकडे सुद्धा ती कलात्मकता, त्याला माहिती आहे कधी कुठला बॉल बाहेर काढायचा आतमध्ये आणायचा। आणि त्याहून महत्त्वाचं मी म्हणेन चंदन तलवारकडे असणारा जो संयम आहे ना तो त्याला यशाच्या उंच शिखरांकडे नेलाय। चंदन तलवार हा खेळाडू कोण आहे याची चर्चा चालू होती, त्या चर्चेला त्यानं उदाहरण आणलं या रोहेकरांना, एवढं चांगलं प्रत्युत्तर या खेळामध्ये त्यानं दिलंय। एकंदरीत काय केलं तर स्वतःला सिद्ध। हा बॉल पहा, या आधी याच गोष्टीची चर्चा करत होतो आपण की स्वराजकडे असे चेंडू आहेत तो कधीही थांबवू शकतो आणि थांबवले त्यानं प्रेम कदमला। नेहमी आपण हर्षल एका गोष्टीची चर्चा करत असतो की व्हेरिएशन इज अ की टू सक्सेस। एक चांगला गोलंदाज आणि एक सर्वोत्तम गोलंदाज याच्यामध्ये काय फरक आहे? एक चांगला गोलंदाज एखादा यॉर्कर टाकेल, एक चांगला गोलंदाज एखादा स्लोअर वन टाकेल, एक चांगला गोलंदाज एखादा तुम्हाला आउट ऑफ द ऑफस्टम यॉर्कर टाकेल, पण एक सर्वोत्तम गोलंदाज पुढचा चेंडू काय टाकणार आहे याच्या बाबत फलंदाजाच्या मनामध्ये जो क्वेश्चन निर्माण करतो ना, दिस इज द क्वालिटी ऑफ स्वराज देवळे। हा समोरचा बॉल संयमाचा बांध फोडला होता, लालच दिली होती स्वराजनं असं म्हणूया। हा ट्रॅप आणि हा सेलिब्रेशन मैदानावरती सांगून जाईल ही मोठी विकेट। आपण नेहमीच म्हणतो ना की जर डोकेदुखी होत असेल ना तर सॅरडॉन घ्या, आणि मैदानावरती धावा थांबवण्याची डोकेदुखी जर तुम्हाला निर्माण करायची असेल ना तर स्वराज देवे डॉन वापरून पहा, त्यानं डॉनगिरी दाखवली आहे। पहिली विकेट प्रेम कदम बाद। पहिली विकेट आली। हा फटका अगदी आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जास्तीचा मोठे फटके मारण्याचा मोह आवरला नाही असंही म्हणूया,
किंवा समोर आलेला बॉल सर्वाधिक लांब खेचायचा, अशा परिस्थितीमध्ये मुसकी मुकादम बॉलच्या खाली आला. त्यानं वेल जज केलं, कॅच पकडली आणि फायनलच्या मॅचमध्ये जरी आम्ही 49 बनवल्या तर डिपेंड करण्याची ताकद आमच्याकडे आहे. आणि होय, ती ताकद पहिल्याच ओव्हरमध्ये दाखवायची, किंवा पहिल्याच ओव्हरला डॉमिनेट करायचं, जेणेकरून संघाचे सरसेनापती बाद झाले तर पुढचा सैन्य थोडा घाबरून मैदानावरती येईल. या प्लॅनिंगने बॉलिंग केली जाते. आपण नेहमी एक्सप्लोजिव्ह बॅटिंगच्या बाबत बोलत असतो की हा बॅटर असा खेळतोय, हा बॅटर एवढ्या धावा त्याने बनवल्या, पण एक्सप्लोजिव्ह बॉलिंगच्या बाबत सुद्धा बोलावं लागेल ना. कारण बघा, ज्या वेळेला फलंदाज मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करणार, मी नेहमी म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. आणि आज स्वराज देवळेने हेच पाहिलं की इथे मला सुद्धा चान्स होता. सो क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. स्वराज प्रूव्ह इट. यावेळेला हा ओमकारसाठी बॉल मोठी अपील होती. शरीरावरती बॉल आदळत असताना पाहायला मिळाला. नेहमीच आपण म्हणत आलो ना की संकट काळामध्ये ज्यानं टीमला सावरलं असा खेळाडू ओमकार सानप राहिलाय. या स्पर्धेची पहिली मॅच सुद्धा त्यानं एकट्या दुकड्यानं जिंकून दिली होती, पण आता फायनल पर्यंतचा प्रवास आपण केलाय आणि मग फायनलमध्ये कुठेतरी संयम बाळगायला हवा. आल्या आल्या तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय, हा फायनलचा दबाव आहे. आणि एकंदरीत गोलंदाज कोण आहे? स्वराज देवळे. त्याला सूर गवसलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त त्यानं 2च धावा खर्च केल्यात. डॉमिनेट केला. 5वा बॉल. रनवे मध्ये थोडा प्रॉब्लेम. आपण म्हणतो ना की एखादी चुकीची गोष्ट घडण्याआधी एखादं पाऊल मागे घेतलेलं बरं. स्वराजने तेच केलं की जर रनअप चुकलाय, पाऊल जर एक्स्ट्राचा टाकण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी आपण गोतामध्ये अडकू शकतो, किंवा ओव्हर पिच, मग नो बीमरचा बॉल पडू शकतो. पण त्याच्यासाठी आधीच सावध पवित्र बाळगलं. तो पुन्हा मागे जाईल, काहीतरी नवीन घेऊन येईल या विश्वासानं वेद पॉवर हिटर खांब त्यांच्याकडे पाहतात. यावेळेला लेग कट केल्या. पट्ट्या दिशा दर्शक होता. यावेळेला स्ट्रोक. ओ काय फिल्डिंगचे प्रयत्न केले जात आहेत. 40+ खेळाडू आहेत मैदानावरती. किशोर पाटील यांचं कौतुक करावं लागेल. फिल्डिंग आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. एखाद्या कमी वयाच्या खेळाडूलाही लाजवेल अशी फिल्डिंग होती. नाही, किशोर पाटील जर मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतात ना तर तो झुंजार खेळाडू आहे. मैदानामध्ये किशोर पाटीलचे असे कित्येक क्षण मी पाहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही स्पर्धा, दहावीर चषकाची स्पर्धा बघा, त्याच्या गावची स्पर्धा बघा, किशोर पाटील स्वतःला झोकून देणार खेळाडू आहे. आणि जोपर्यंत तुमच्याकडे झोकून देणारे खेळाडू आहेत ना, तुम्ही मॅच मध्ये असता. हा बॉल ब्लॉक लेन. मोठी अपील. आत्मविश्वास कमी, थोडा उत्साह जास्तीचा दाखवला. आणि स्वराज याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड नव्हता. त्याला माहिती होतं लेग स्टिक मिस होतीये आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगत होत असताना पाहायला मिळतीये. फायनलच्या मॅचमध्ये आम्ही 49 बनवला. हो, हा डाव तर संपला नाहीये ना. सुरुवात आम्ही केली, आम्ही प्रयत्न केले, आम्ही लढण्याची जिद्द निर्माण केली आहे, तर आम्ही लढणार. हो, सध्याच्या घडीला तेच चित्र आपण पाहतोय. 3 धावांवरती थांबवलं स्वराजने. याआधी स्वराजनं काय केलं हे मॅटर करत नाही. आता स्वराज काय करतोय हे मॅटर करतो. आपण म्हणतो ना सर की आपण आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरतो, पण जास्तीचे फोटो, जास्तीच्या व्हिडिओज, जास्तीचं काही काही आपण वगैरे वगैरे ठेवलं की मोबाईल हँग व्हायला लागतो. आणि मग तो कधी योग्य वेळी रिसेट मारता यावा ना याची जाणीव आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. मी म्हणेन या मॅचमध्ये स्वराजनं तेच केलं. याआधी षटकार आले, याआधी चौकार आले, याआधी सिंगल डबल, माझ्या अगेन्स्ट भरपूर धावा आल्या, पण फायनलच्या मॅचमध्ये मी थांबलो आणि जे काही मागचं होतं तिथे माझा मोबाईल रिसेट मारला आणि फ्री माइंडनं फायनलमध्ये बॉलिंग केली आहे. सध्याच्या घडीला तेच यशस्वी ठरतंय. चांगली बॉलिंग केली जाते. अप्रतिम. 3च धावा आल्यात आणि आता गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात, ज्यानं मागच्या मॅच पर्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. ऋतुज साळवी बॉलिंगला आलाय. एक युवा खेळाडू, त्यानंही इम्प्रेस करून सोडलं या स्पर्धेमध्ये. त्याची अचूकता, त्याची भेदकता आणि त्याच्या गोलंदाजीची चर्चा या संपूर्ण रोहे नगरीमध्ये सध्याच्या घडीला होतीये. चर्चा होणार, पण एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही मॅचचा टेम्पो कुठपर्यंत विचार करणार, की स्वराज देवळेच्या बाबत आपण प्रेशरमध्ये गेलो का, किंवा मग आता येणारे गोलंदाज कोण आहे. तुम्हाला नाव, फेम याच्यासोबत खेळायचं नसतं, तर तुम्हाला सिच्युएशन सोबत खेळायचं असतं. हे सुद्धा चंदनला आता बोलावं लागेल ना.
आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय ना की इथे चंदनने बघितलं की लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चला एक मोठा फटका खेळूया, पण गोलंदाजाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल की फलंदाज कुठल्या लाईनमध्ये येतोय त्याचा बरोबर अभ्यास केला जातोय. आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं जे काही सहकार्य आपल्याला लाभतंय ना त्याचा फायदा हे खेळाडू घेतात. की आतापर्यंत चंदनने कशी बॅटिंग केलेली आहे हे ऋतुज साळवी व्हिडिओ बघून आलेला आहे आणि ते मैदानामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. बघा प्लॅनिंगला किती महत्व आहे यापेक्षा इम्प्लिमेंटेशन मध्ये क्रिकेट इज द गेम ऑफ ऍक्शन्स. तुम्हाला डॅरेन सामीचं वाक्य ते आठवावं लागेल. 2016ला ज्या वेळेला वेस्ट इंडिज संघाने विश्वचषक जिंकला केवळ कार्लोस ब्रॅथवेट खेळला नव्हता तर त्याच्यासोबत संपूर्ण वेस्ट इंडिज संघ मैदानात तो आत्मविश्वास त्याने दाखवला होता. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण पहिलंच सेलिब्रेशन सुरू झालं होतं ऋतुज साळवीचं, कारण त्यांनी म्हटलंय क्रिकेट इज अ गेम ऑफ ऍक्शन. आणि होय, ऋतुजलाही तेच माहिती होतं, त्यानं तेच केलं. जसा बॉल हवेत उडाला त्यानं पाहिलं मुसकी मुकादम बॉलच्या खाली आहे, तो बॉल सुटणार नाहीये आणि तोच अगदी हाताचा पिसारा त्यांना फुलवला, त्याच्यामध्ये बॉलला आरामामध्ये समाविष्ट केलेलं पाहायला मिळालं. आता याआधी तुम्ही टेक्नॉलॉजीचं बोलत असता की जर आता टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इंस्टाग्रामवरती जर चंदन तलवारने सुद्धा जर सर रीड केलं असेल ना एखादी गोष्ट की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, जर संयम बाळगला ना तर यशाच्या उंच शिखरांकडे चालता येतं. आणि मग तो संयम बाळगावा लागेल चंदन तलवार या खेळाडूला. कारण की आपण एखाद वेळेला हेही म्हणतो ना की खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, काही माणसं साथ देतात, काही माणसं साथ सोडून देतात, पण ते सगळं विसरून आपल्याला एकट्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं. आणि होय, चंदनच्या बाबतीत आता तेच घडतंय. काही बॅटर येत आहेत, काही खेळण्याचा प्रयत्न करतात, पण ते बादही होत आहेत. मग आता जबाबदाऱ्या चंदनच्या वाढल्यात, त्याला इकडे खेळावं लागेल. चंदनाचा सुगंध मैदानावरती दरवळणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि तो का नाही दरवळावं, कारण आता अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये आपल्या त्या आयकॉन खेळाडूकडून ती अपेक्षा आपण करणारच ना. आणि त्या आत्मविश्वासाचं आपण ओझं घेतोय की ती जबाबदारी म्हणून स्वीकारतोय, या लाईनमध्ये जावं लागेल. बघा काही वेळेला तुम्ही काय करता की ते अपेक्षांचं ओझं घेता की बाबा आता मलाच खेळावं लागणार आहे, मलाच काही ती कामगिरी करावी लागणार आहे. पण काही वेळेला आपण म्हणतो नाही, मी आहे ना तो डरने की क्या बात आहे, तो मैं हूं ना ॲटिट्यूड असणं फार आवश्यक असतं. पण ऋतुजचं कौतुक आपल्याला करावं लागेल. आत्तापर्यंत त्याने या षटकामध्ये जो आपण म्हणतो ना की आपल्याकडे फार मोठा अनुभव असला पाहिजे, आता आपल्याकडे फार मोठं कौशल्य असलं पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं ना लढण्यासाठी छाती लागते, लढण्यासाठी तुमच्याकडे तो एक कॉन्फिडन्स लागतो. ते सगळं काही ऋतुज साळवीकडे आहे मैदानामध्ये. त्याला माहिती आहे वय मॅटर करत नाहीये. मॅटर काय करतं की आपण प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध 2 हात करण्याची तयारी दाखवतोय. या वेळेचा बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती मिडल होत नाहीये. चंदन तलवार भरपूर सारे प्रयत्न करतोय. आपण म्हणालात की निधड्या छातीनं नडलं पाहिजे, भिडलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो ना की रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये जन्माला आलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि होय, या रायगडाचा प्रत्येक मावळा हा निधड्या छातीनं नडणं, लढलं आणि भिडणं निश्चितपणे जाणतो. कठीण परिस्थितीवरती मात केली की काय होतं त्याचं उत्तम उदाहरण व्यासपीठावरती सुद्धा प्रमोद शेठ मस्कर साहेब आहेत. ॲब्सोल्युटली. आणि त्याचमुळे मला असं म्हणावं असं वाटतं की या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना सुद्धा त्याचं टॉनिक मिळालंय. यावेळी लाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर तिथे सुशांत मोकल डिरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला होता. लास्ट मोमेंटला सिंगल मिळते. आता मैदानावरती सर असं झालंय का की 49 धावा याआधी कमी वाटत होता, पण आता जसे डॉट बॉल आले, जशा सिंगल येतात, एका मागोमाग विकेट येतात, तसं ते ओझं खांद्यांवरती वाढलंय. आणि म्हणूनच का होईना जो बॅटचा फ्लो हवा आहे, जी बॅट निघाली पाहिजे तशी बॅट निघत नाहीये. दबाव जास्त आहे धावांचा खांद्यांवरती. त्याचं क्रेडिट ॲब्सोल्युटली त्याचं क्रेडिट जे काही ते गोलंदाजाला द्यावं लागेल. कारण तुम्ही एक स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये येता की गेम प्लॅन असतो तुमचा की पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा बनवायच्या आहेत, आपल्याला त्या धावा झाल्याच पाहिजे. मग तिथे जर त्या धावा झाल्या नाही तर तो दबाव आपोआप ऑटोमॅटिकली वाढवायला लागतो. पण मग जेव्हा आपण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला येतो आपल्याला अंदाज असतो की हाच बॉलर बॉलिंगला येईल, पण अंदाज आपल्याला बॉलरचा असतो की तो बॉलिंगला येईल, पण तो कशी बॉलिंग करेल किंवा आत्तापर्यंत त्याची वेळ कशी राहिलेली आहे याचा अंदाज आपल्याला नसतो. आणि ऋतुज साळवीने वेळ साधले.
यावेळेला समोरचा चेंडू होता पहा, अगदी आरामामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फील्डर तिकडे मुस्तकीम मुकादम कोणती चूक करणार नाहीये. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला आणि तिथे मात्र 4.00च्या सरासरीने खेळत असताना धावा 8च बनल्यात. धावा 8 या फायनलच्या मॅच मध्ये पडली आहे. 2 संघ मालकांची एकाच गावातल्या गाठ. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कोण जिंकणार हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. बघा ना, 8 2 गावातील संघ मालक त्यांची गाठ 2 आकडा स्कोरकार्ड वरती सुद्धा. आणि हे सगळं समीकरण जे काही आहे ना ते मात्र आता जुळून आलंय. पण आता या मॅच मध्ये फेरबदल किंवा या मॅच मध्ये पलटवार आणि असं म्हणूया या मैदानावरती इथपर्यंत जो पोस्टाची वाडी आणि खामजाई खामने केलेला प्रवास ज्या ओव्हरवरती त्या ओव्हरमध्ये 14+ बनवावा लागतील तर प्रवास चालू राहील. किंबहुना या मॅच मध्ये 49 आता 100 सारख्या वाटायला लागतील. मराठीमध्ये एक फार सुंदर काव्य आहे, मी कधीतरी ते वक्तृत्व स्पर्धेत वापरलं होतं. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आज या मानवाच्या पुत्राला विचार करावा लागेल की आपल्याकडे आव्हान आपण कोणत्या स्वरूपाने स्वीकारतोय. कारण आता आपण पराधीन झालेलो आहोत. आत्तापर्यंत जे काही आपल्याकडे होतं ते आता आपल्याकडून गमावलेलं आहे किंवा मिळवलेलं आहे. दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही घेऊ शकता. पण आता गमावण्यासारखं काही नाही आहे, कमावण्यासारखं बरंच आहे. मुस्तकीम मुकादमला सुद्धा माहिती आहे हे षटक आपल्याला अंतिम फेरीचं विजेतेपद मिळू शकतं. आणि दुसऱ्या बाजूला खांब पोस्टाच्या वाडीला सुद्धा विचार करावा लागेल की हेच ते षटक आहे जे आपल्या मॅचचा निकाल बदलवू शकतं. आणि निकाल बदलवणारा पहिला फटका आलाय जरूर, चौकार. की या मॅच मध्ये किंबहुना क्रिकेटच्या खेळामध्ये आज हार तद्वर मानायची नाही, तद्वर आपल्या फोटोला हार चढत नाही. आणि तो हेच सांगत असावा की आज बा अपना टाइम आएगा, बल्ला लेके आए तो ये भी रन बना के जाएगा. हो, हा काय बॉल होता. नकल चेंडू, फसवा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. मुस्तकीम सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याच्याकडची ही गुणवत्ता वेगळी आहे आणि ती त्यानं आता दाखवायला सुरुवात सुद्धा केली आहे. मुस्तकीम हा मोठ्या स्पर्धांचा मोठा खेळाडू आहे आणि अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे ज्या ज्या वेळेला सामन्यामध्ये कुठेतरी अशी एक परिस्थिती आलेली असताना की डगमगलाय मुस्तकीमचा संघ विशेष करून, आणि त्या वेळेला मुस्तकीमच्या हातामध्ये जर चेंडू आला ना, मुस्तकीम काय वेगळ्या प्रकारे सामोरा जातो ना ते पाहण्यासारखं असतं. पण या वेळेला मुस्तकीमच्या अगेन्स्ट मध्ये रन मशीन सुरू होत आहे. मोठा फटका खेळला जातोय. चंदन तलवारच्या बाट मधून निघतोय. आसमानी सुलतानी सुपर से भी ऊपर वाला छेरान. दिशांत यांनी कॅच पकडलाय. या मैदानातून धावत, या मैदानातून धावत यायचं पटकन. दिशांत धावत या, लगेच बॉल पडायच्या आतमध्ये बक्षीस दिलं जाईल. दिशांत गोवे गावचे आहेत आणि त्यांनी कॅच पकडले. 2000 रुपयाचे एकदा ठरत असताना पाहायला मिळते आहेत आणि एका हातामध्ये कॅच पकडली आहे. वा, विक्रमच केलाय. पण एक गोष्ट मात्र आपण हर्षलजी पाहतोय ना की मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट आहे. चंदन तलवार सुरू झालाय, मुस्तकीम वरती अटॅक केला जातोय. पहिल्या 3 चेंडूत 10 धावा येत आहेत. वार पलटवार किंबहुना एक डाव तुझा ना तर दुसरा माझा, एक तुम्हारी दुसरी हमारी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, हे समीकरण सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलला चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलला आलाय षटकार, चौथा बॉल आला डॉट, 5व्या बॉलला काय वाढून ठेवलंय, पुढचा बॉल, 5वा बॉल सुद्धा डॉट. मुस्तकीम म्हणत असेल की एखाद वेळेला चूक झाली, दुसऱ्या वेळेला झाली, पण ती चूक मी पुन्हा 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 करणार नाहीये. आणि त्यानं आता वार पलटवार करायला सुरुवात केली आहे. जिथे मात्र आता काय बाकी राहिलंय, एक चेंडू 4 धावा चॅलेंजसाठी. 2 चॅम्पियन खेळाडूंमधली मानसिकता असते ना. बघा आपण आज मैदान 2 चॅम्पियन खेळाडूंमधली मानसिकता. मुस्तकीम मुकादमचा हा चेंडू टप्पा घेतल्यानंतर ज्या प्रकारे वळला होता ना, लेग ब्रेक आणि भानामध्ये झाल्यासारखं वाटू लागलं. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चंदनने ठोकलाय, त्याच्या बाटमधून आलाय षटकार. त्या चर्चेला आता उधाण आलंय, जिथे मात्र प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. आता 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये बाकी राहिलेली पाहायला मिळते. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आपण नेहमी ऐकत आलोय किंवा म्हणत आलोय ना की रात्र नाही ते स्वप्न बदलते, दिवा नाही ते वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याचीच आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. चंदन तलवारने वेळ बदलवलीये, त्यानं तलवारीसारखे वार केलेत आणि आता प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवरती हे वेगळ्याच पद्धतीनं वार झालेले पाहायला मिळालेत. नाही, आणि हर्षल एक गोष्ट मात्र आपण पाहतो ना की आता सामना कुठून कुठे बदललाय बघा. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत मुस्तकीम मुकादमचा ट्रॅक रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो ना, तो या स्पर्धेतला काय राहिलाय, तो प्रत्येक वेळेला चॅलेंज ओव्हरमध्ये गोलंदाजीला आला. प्रत्येक वेळेला चॅलेंज ओव्हरचं जे काही चॅलेंज आहे ते त्याने स्वीकारलं, ऍक्सेप्ट केलं, त्याच्याशी ऍडजस्ट सुद्धा केलं आणि तो जिंकला सुद्धा. पण अंतिम फेरीमध्ये मात्र त्याचा क्षण जो काही आहे ना तो बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. वेळ बदलले, तुम्ही जसं म्हणतात तसं ही वेळ बदलले आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर. 12 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. यावेळेला समोरचा बॉल लेग ब्रेक हातभर वळण घेतलाय. मैदानावरती जादुई गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे आणि होय तेच गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की एखादी जादू मैदानावरती आता होणं गरजेचं असं, आणि आता आदर्श सरलेकर जादुई गोलंदाजी करतोय. दबाव, दडपण हे सगळं असावं. आता काय होतंय सर की बॅटिंग करणारी टीम म्हणत असेल घाबरला, गोलंदाजी करणारी टीम असेल रनअप चुकला, बरा झाला, थांबला. पण दोन्ही बाजून आपण जर पाहिलं तर प्रेक्षक म्हणत असेल की हो आता या मॅचच्या सिच्युएशन मध्ये गोलंदाज घाबरला. ओ हो, बॉल सरळ चाललाय ढगात लाइटिंग करत, सरळ खाऊ गल्लीमध्ये योगेश ठोकलाय षटकार. तो कशासाठी झालं पाहिजे माहिती आहे का? बेसिकली रोह्यामध्ये लेफ्ट आर्म बॉलरच्या अगेन्स्टमध्ये फार धावा येत नाहीये. खूप वेळेला आपण पाहिलेलं आहे लेफ्ट आर्म स्पिनर असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये धावा कशा बनवायच्या याच्यासाठी रोह्यातील खेळाडूंना थोड्या अंशी जास्त प्रॅक्टिस करावी लागतं. पण क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये नेहमी आपण ऐकतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बट आता थोडं ॲडव्हान्स झालंय मित्रांनो. आता आपण म्हणतो ना मोबाईलमध्ये जसं प्रो मॅक्स लेवल आलं, आता बेटर प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट. हे महत्त्वाचं आहे. 10 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. खांब पोस्टाचीवाडी संघ सामना जिंकणार का किंवा तिकडे पॉवर हिटर सामना जिंकणार का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पण आदर्शचा हा चेंडू जेव्हा थोडा पुढ्यात पडला ना तेव्हा फलंदाज तयार होता. योगेश लोटणकरकडे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्याचा जो हात ज्या पद्धतीने खाली येतो ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हँड आय कोऑर्डिनेशन ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ते इतकं अप्रतिम आहे. तो तुम्हाला ISPL बॉलवरती सुद्धा षटकार मारून दाखवेल, तो तुम्हाला लाल बॉलवरती सुद्धा षटकार मारून दाखवेल आणि तो टेनिसच्या चेंडूवरती डे नाईट काही असो तिथेही षटकार मारून दाखवेल. त्याच्यामुळे हँड आय कोऑर्डिनेशन असणाऱ्या खेळाडूला आता कसं जगवायचं हा आदर्शासाठी थोडा अवघड पण त्याच वेळेला अशक्य नसलेला पेपर आहे, तो त्याला सोडवावा लागेल. बघा ना, ज्या वेळेला पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर खामचाई खांब पोस्टाची वाडी संघ जिंकला त्यावेळेला काही म्हणत होते की त्यांचं नशीब भरपूर चांगलं आहे आणि मग ते नशिबावरती जिंकतं. पण त्यांनी मात्र प्रत्येक मॅचमध्ये एक सांगून दिलं की हाताच्या रेषांवरती आमचं नशीब अनुभवण्यापेक्षा त्या हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन आपलं स्वतःचं वेगळं नशीब घडवण्याची ताकद आम्ही ठेवतो. आणि हो, ती ताकद, नजाकत, त्यांचा दमखम आणि ही सगळी गुणवत्ता आहे ना त्या प्रत्येक खेळाडूकडे ठासून भरलेली पाहायला मिळाली. आणि आता सिच्युएशन बदलली आहे. परिस्थिती बदलायला आपली मनस्थिती बदलावी लागते. आणि होय, खेळाडू समोर कोणतं हे मॅटर करत नाही. मनस्थिती बदलली की समोरचा हा प्रत्येक बॉल येणारा आपल्या रडारमधला दिसतो. आणि होय, योगेशला तोच दिसला असावा, त्यानं उडवला त्याला सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला 5वा बॉल बाहेर निघालाय. लगेचच रिव्ह्यूचा कॉल झालाय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे सर निर्णय गेलाय. आता सगळ्यांच्या नजरा मुख्य मंचाकडे येतील की इथून पुढे तिसरे पंच बंटीजी जाधव सर या नक्की चेंडूवरती काय निर्णय देतील. कारण की 10 बॉल मॅच फसली आहे 14 मध्ये. वाईड आला तर 10ला 13 आणि जर डॉट बॉल आला तर 9ला 14. तुला आठवते पहिल्या दिवशी जेव्हा आपण कॉमेंट्री करत होतो
लास्ट मॅचची इनिंग तूच केली होती हर्षल, आणि त्यावेळेला खांब पोस्टाचीवाडी संघ मैदानामध्ये होता. प्रतिस्पर्धी संघ, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांचा की इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे पुढे खेळ कंटिन्यू होईल. आणि हर्षल, आपलाही किस्सा आपण कंटिन्यू करूया. तेव्हा 9 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि खांब पोस्टाचीवाडी संघाने तिथून सामना फिरवला आणि ते सामना जिंकले. त्याच्यामुळे नशीब काही वेळेला तुमच्या सोबत असतं, पण तो दिवस, ती रात्र तुमची असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. येस, निश्चितपणे त्याच नशिबाबद्दल मी म्हणत होतो की काही वेळेला वेळ असते, काही वेळेला काळ असतो, काही वेळेला दिवस असतो, रात्र असते. पण पोस्टाचीवाडी आणि खामचे खेळाडू म्हणाले की हा क्रिकेटचा खेळ आमचा आहे आणि तो आम्ही आमच्या जिद्दीनं जिंकणार. हे प्रत्येक रात्र आमची आहे. याही वेळेला मैदानावरती बॅट आडवी केली होती, पण या वेळेला आदर्शचंही कौतुक केलं पाहिजे. एक षटकार आल्यानंतर त्यानं लगातार 3 डॉट टाकलेत. ॲब्सोल्युटली. आणि त्याच मुद्द्यावरती येणं गरजेचं आहे की बघा, अनेक फलंदाज षटकारासाठी जातात, अनेक फलंदाज मोठ्या स्ट्रोकसाठी जातात. आदर्श सरलेकर एक हुशार गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये अनुभवायला मिळाला, कारण आता 7 चेंडू येणं बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी येणारे पुढचे 7 चेंडूत जर 13 धावा बनवायच्या आहेत, तर अशा वेळेला आदर्शने ते टेन्शन घेतलेलं नाहीये. त्याला माहिती आहे या सिच्युएशन मधून मार्ग आपल्यालाच काढावा लागेल, आपणच या मॅचचे हिरो ठरू शकतो. हा स्वतःवरचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. पण हा कॉन्फिडन्स या वेळेला मात्र खराब चेंडूच्या निशी पाहायला मिळाला. फुलटॉसला या वेळेला मैदानामध्ये 1 टास केलं जात आहे, सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. तर चर्चा करत होतो आपण सुरुवातीची, पण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर धावा येत नव्हता. पण यदा कदाचित चॅलेंजिंग ओव्हरमध्ये डगआउटमधून एक तुला र गड्या, आता भीती कशाची? त्याला भीती कशाची नाहीये, कोणत्याही गोलंदाजाची. सध्याच्या घडीला प्रत्येकावरती त्यानं आक्रमण केलं आणि यदा कदाचित त्यानं या मॅचमध्ये एकही सांगितलं का आज मारायचं ना तर टॉपच्या ना. मुस्तकीमच्या अगेन्स्ट धावा बनवल्या, तिथून पुढे त्यानं मात्र प्रत्येकावरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. दोन्ही जे फायनलचे संघ खेळतायत त्यांना विनंती आहे, तुम्ही फायनल मारल्यानंतर खालचे स्टंप न्या, वरचे स्टंप नेऊ नका, कारण की ते भरपूर महाग आहेत. ते कमिटी मेंबर ठेवणार आहेत, याची नोंद घ्या. आणि विकेट नाचू नका. बेल्स पण ठेवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पण हर्षल, आपण एक गोष्ट अनुभवत होतो की फायनल अशीच व्हायला पाहिजे होती. रोमहर्षक, नाट्यपूर्ण, कलात्मकता असणारी, मैदानामध्ये काटेकी टक्कर म्हणून ज्याचं आपल्याला वर्णन करता आलं पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला पाहिजे आणि अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी हा तमाम प्रेक्षक वर्ग जो अजूनही जागा आहे आणि त्याच वेळेला मैदानामध्ये सामन्याचा आनंद लुटतोय. पण या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद द्यावे लागतील रोहा स्पोर्टच्या संपूर्ण टीमला. त्याने ज्या पद्धतीची क्षणचित्रे आपल्यासाठी अवेलेबल करून दिली, इथल्या डीजे साऊंड सिस्टीमला सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. काय अफलातून 5 ही रात्र आमची व्हॉइस क्वालिटी ज्यांनी जपली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रमोद शेटनी सांगितलंय, जी जिंकल ना टीम त्यांनी स्टंप घेऊन जा. क्या बात है, क्या बात है. स्टंप आहेत, बेल्स पण घेऊन जा आणि सगळे स्टंप पण घेऊन जा. दिलदार व्यक्तिमत्व. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेला वायडेश मिड विकेटला खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सुशांत जोपर्यंत अर्थात 1 धाव नक्की आले, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण चंदन म्हणतोय की जरा विनिंग स्ट्रोक मी खेळतो. पण हा आत्मविश्वास मैदानामध्ये मुस्तकीम मुकादम आपल्या सहकार्याची जो संवाद साधतोय ना हर्षल, तो सुद्धा तेवढाच महत्वाचा. कारण मी आजही बिलीव्ह करतो, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेटच्या या अनिश्चितेच्या खेळामध्ये राजाचा रंग आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना जर आता खाम आणि पोस्टाचीवाडीचे समर्थक हे म्हणत असतील ना की ती ओंकार भोजनेंची कविता मला आठवली की चंदन तलवार हा नाव यांना माहिती नाहीये, पण आज तुला तुझीच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची, कारण आज दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. 5 बॉल 6 धावा.
आणि हा बॉल निघालाय का? ओ काय फिल्डिंग! मुनीर धनसे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. याला म्हणतात क्रिकेटमधली कमिटमेंट, याला म्हणतात क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून देणं. पण तिकडे पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ नो बॉल. काय ट्विस्ट आहेत मॅच मध्ये. काय गमवलंय खऱ्या अर्थानं चंदनने. त्याने सुद्धा डोक्यावरती हात ठेवलाय, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. ही मिळालेली एक संधी जर हुकली तर इथून पुढे ही मॅचही हुकू शकते. पण बीमर आला, त्याच्यावरती सिंगल मिळाली. पण मी म्हणेन ना, मुनीर धनसे यांचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये लढा देण्यासाठी त्यांनी या 4 धावा थांबवल्यात. नाही, इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, इतिहास रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही. आणि आज मुनीर धनसेला माहिती आहे तुम्हाला झोकून द्यावं लागेल मैदानामध्ये. आज अफलातून बॅटिंग त्याने केली होती आणि क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा 101% त्याने झोकून देण्याची जी वृत्ती दाखवली ना, याला म्हणतात क्रिकेट मधला स्वतःचा असणारा सेल्फ ॲटिट्यूड. संघाकडे जिंकण्यासाठी आपण स्वतःचं किती अस्तित्व पणाला लावतोय ना, त्याच्यावरती मॅच जिंकले जातात. आणि शेवटी कहाणी ही लढणाऱ्यांची लिहिली जाते. आणि आज मॅच मध्ये ती लढणाऱ्यांची कहाणी कोणाच्या बाजूने लिहिली जाईल त्याच्यासाठी आपल्याला थोड्या चेंडूंची वाट पाहावी लागेल. येस, लढण्याबद्दलच आपण म्हणत होतो. लढता लढता हरलो जरी, हरण्याची मला खंत नाही. आणि लढा माझा माझ्यासाठी, आज लढाईला माझा अंत नाही, अंत नाही, अंत नाही. चंदन तलवारची बॅट फक्त हेच बोलली आहे या सगळ्या मॅच मध्ये. तो एकटा लढला, एकटा भिडला. आतापर्यंत सगळ्यांची जिंकलीत त्यांनी म्हण, पण मॅच जिंकायला 4 चेंडूमध्ये 3 धावा अजून बाकी राहिलेल्या पाहायला मिळतात. सामना बनलाय, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 4 बॉल 3. समोरचा बॉल, मोठा फटका आणि आकाश भाईतांडेल शरीराचा योग्य वापर केला म्हणूया की मौना मॅच आम्हीही सोडणार नाही आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आम्हीही लढणार, आम्हीही भिडणार. हा क्रिकेटचा खेळ, आम्हीही जिंकणार. 3 चेंडू आणि आता 2 धावांची गरज बाकी आहे. जर सामना बराबरी सुटतोय तर आपण पहिला विकेटकडे जातोय. आणि विकेट्सकडे गेलो तर नावे त्याच वेळेला खैरा टीमला माहिती आहेत. भरपूर साऱ्या विकेट सुरुवातीला गमावल्या. आणि खामजाई खाम पोस्टाची वाडी संघाच्या फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 2च विकेट गेल्यात. आणि धावाही 2 बनवायचे आहेत. म्हणजे 1 धाव इथून पुढे विजयाच्या दिशेनं. आपण म्हणतो ना, 1 धाव 1 मिनिट 1 मत किती महत्वाचं असतं. सध्याच्या घडीला 1 विकेट किती महत्वाची होती त्याची जाणीव नावे खैरा टीमला निश्चितपणे या मॅच मध्ये दिसून येईल. आणि संदीप सर, आपण yes. पूर्ण महाराष्ट्रात कॉमेंट्री करता. बोला. 4:30 वाजता फायनलला एवढी पब्लिक बघितली कुठे नाही ना, तेच तर आपण मगासपासून म्हणतो की इतका तमाम प्रेक्षक वर्ग, ही जी गर्दी आपल्याला अनुभवायला मिळते. एकदा इथल्या उपस्थित असणाऱ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या चेंडूचं. हा बॉल बॅटची कडा निघालाय, निघालाय. या स्पर्धेतील विजेतेपद जे स्वप्न होतं ते आणि पोस्टाची वाडी संघाचे सगळे समर्थक म्हणतील ना, मोठमोठे गार केले गंमत मध्ये. धावा चेस करणं या मैदानामध्ये आतापर्यंत थोडं कठीण होत होतं. पण मैदानामध्ये
त्यांनी सगळ्यांनी समोर यायचं आहे. संदीप सर, तुम्हाला आणि हर्षल सरांना प्रेझेंटेशन करायचं आहे, आपण यायचं आहे. संदेश दळवी, आपले सगळे बक्षिसं तिकडे वर पोचवायचे आहेत. सगळ्यांनी समोर या. प्रेक्षक असतील, विजेते टीम असतील, समोर या. आयोजक सगळ्यांनी समोर या. मित्रांनो, तुमच्यापेक्षा आम्हाला आता भरपूर हे झालेलं आहे. 4:30 वाजलेत रात्रीचे. 5 दिवसाचा स्ट्रेस आहे आमच्यावर. आम्ही तुमचा आनंद समजू शकतो. सगळ्यांनी यायचं समोर, स्टेजच्या समोर यायचं सगळ्यांनी. विकेटच्या पाया पडतायत. सगळ्या विजेत्या संघांना विनंती आहे. चला सगळे समोर यायचंय. खामजाई खाम आणि दाटव या. खामजाई खाम आणि पोस्टजवळ या. चला, संदीप सर आणि हर्षल मुंडे यांनी प्रेझेंटेशन करायचं आहे. परंतु सगळ्या स्पर्धकांना सांगतो की जेव्हा ही स्पर्धा चालू झाली, प्रमोशन आहे तर समोर. संदीप सरांना आता थोडंसं जायचं आहे, तर त्यांची इच्छा आहे, प्रमोद शेठ त्यांची इच्छा आहे की हर्षल मुंडेचा सन्मान त्यांना करायचा आहे. साहेब करतील आणि संदीप सर अनाउन्स करणार आहेत. हो आलं. संदीप सरांची इच्छा आहे की हर्षल मुंडेचा जो अनाउन्स आहे ते करणार आहेत. त्यांना जायचं आहे, अलिबागला भरपूर दूर जायचं आहे. काय स्पर्धा झाली ना मित्रांनो.